नाही झालं. म्हणून आम्ही प्रशासनाला वारंवार हे तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही निवडून आणले ना, पण इथं डोळ्यानं डोळ्यात बघून इन्स्पेक्शन ठरवाल तुम्ही टीम लेवल येतो. काय लोकं मी अजून एक रिक्वेस्ट टाकते, त्यांनी येऊन तपासणी करून तुम्हाला रिक्वेस्ट नाही, आदेश मागा. पावर अथॉरिटी आहे मॅडम तुमच्याकडे. आम्ही त्यांना आदेशित नाही, ते आमच्या हायवे ऑथॉरिटी आहे, आम्ही त्यांना आदेश नाही देऊ शकत. हे जे पत्र आहे ना, हे पत्र कशासाठी आहे? तुम्ही उपोषणाला बसलाय त्याच्याबद्दल आमच्या एक्झिक्युटिव्ह आम्हाला वाचून दाखवा. तुमचं जे पोलीस स्टेशनचं एक पत्र आलं होतं, संदर्भ क्रमांक 1 दिलेला आहे आणि सेकंड पत्र आहे देवराव लुगडे, जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, म्हणजे तुम्ही. तुम्हाला तुमच्या संदर्भानुसार कळवण्यात येते की देवराजी रामराव लुगडे, जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट परळी, निवेदक श्री हनुमंत भिकुराव माने, राहणार पिंपरी बुद्रुक, तालुका परळी, यांच्या निवेदनानुसार एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते पोहनेर रोड, पोहनेर डिग्रस, गोवर्धन पूल ते खारी तांडा, 4 वांगी फाटा ते जयगाव, शिरसाळा मोहा ते गर्देवाडी ही रस्त्याची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत. त्या अनुषंगाने निकृष्ट दर्जाच्या कामाची विशेष पथक नेमून तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ व गुत्तेदाराला काळ्या यादीत टाकणे या मागणीसाठी गुरुवार 25/12/2025 रोजी सकाळी 11 वाजता उपरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शाळेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने राष्ट्रवादी आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलेला आहे. त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 2 अन्वये उपरोक्त कामाचे अंदाजपत्रक या कार्यालयात मागवण्यात आलेले आहे. त्यानुसार उपरोक्त कामाचे अंदाजपत्रक हे त्यांना सुपूर्द करण्यात आलेले आहे व काम हे अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार व कामाच्या योग्य दर्जानुसार प्रगतीत आहे. सदरचे काम प्रगतीत असताना अनावश्यक आणि व मानसिक त्रास जनता हेतू आहे. त्यामुळे त्यांना आपल्या स्तरावरून प्रतिबंधित करण्यात यावे व शासकीय कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा होऊ नये याकरता सांगावे. बरं, आता हे झालं त्यांच्याकडूनच निवेदन. आणि ह्याची एक प्रत माननीय पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे परळी ग्रामीण यांना माहितीस्तव सादर मुख्य अभियंता आमच्या PWD छत्रपती संभाजीनगर यांनाही माहिती सविनय सादर करण्यात आलेली आहे. तसेच ही प्रत माननीय अधीक्षक अभियंता धाराशिव यांना माहितीस्तव सादर करण्यात आली. तसंच ही प्रत ज्यांनी अर्ज केला होता किंवा ज्यांनी माहितीच्या अधिकाराखाली पत्र दिलेलं होतं, देवराव रामराव लुगडे, जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट परळी वैजनाथ यांना माहितीस्तव व रास्ता रोको करण्यात येऊ नये व शासनास सहकार्य करावे या विनंती करता देण्यात आली.